मराठवाड्यातल्या अनेक भागात अजूनही नोट टंचाईची समस्या कायम आहे। हिंगोलीतल्या वसमतमध्ये 8 दिवसांपासून एटीएम मध्ये पैसेच नाहीयेत, त्यामुळे खास करून शेतकरी वर्गाची मोठी अडचण झाली। पाहूया। महिने लोटल्यानंतरही मराठवाड्यातल्या अनेक भागांमधली नोट टंचाई अजूनही संपलेली नाही। हिंगोलीतल्या वसमत शहरात एसबीआय, बँक ऑफ इंडिया सहित विविध भागांमधल्या एटीएम मध्ये खडखडाट आहे। ग्रामीण भागात अजूनही बहुसंख्य लोक ऑनलाईन व्यवहार करत नाहीत। त्यांचा व्यवहार रोखीनच होतो, त्यामुळे शेतीची मशागत, मुलांच्या शालेय साहित्याची खरेदी, बी बियाणं, हॉस्पिटलच्या कामासाठीही पैसे मिळत नसल्यानं लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पैसेच नाही, कॅशच नाही एटीएमला। मी 3 एटीएम फिरून आलो, कॅशच नाही। काय समस्या निर्माण होतात? कधीपासून ही समस्या आहे? समस्या आहे का? 5-6 दिवस झाले तुम्हीच एटीएम वर फिरायलो। कारण आता बरेचसे पेरणीचे कामं राहिले, विद्यार्थ्यांची काय खरेदी वगैरे राहिली लेकराची, काय करणार आहे माणूस? बँकेत खूप लाईन लागली, सर्वसामान्य माणूस जाऊ शकत नाही, काम व्हायना काय नाही बँकेतलं। तुम्ही किती एटीएम फिरले? मी वसमाचं एक एटीएम सोडून आहे असं नाही, सगळे एटीएम पाहिले। कुठल्या एटीएम? प्रत्येक बँकेचे एटीएम पाहिले मी, एसबीआयच नाही, टोटल एवढ्या बँक आपल्या वसमत शहरात आहेत का पूर्ण बँक पाहिल्या, एका पण एटीएमवर कॅश नाही। आम्ही पुरं वसमतमध्ये पुऱ्या एटीएम मध्ये फिरलो, पण आम्हाला कॅश कुठे मिळालं नाही। मला आता मेडिकल घ्यायचं आहे मुलांचं, कॅशच नाही आमच्यापाशी। फोनपे आहे तर फोनपे बंद झाला माझं। आणि बँकेमध्ये काय प्रॉब्लेम येते? बँकेमध्ये बी असंच, इकडे गेले की ते लाईनी लागा, इकडे जा तिकडे जा, ओढाओढीचे उत्तर देतात सगळे। तुम्ही किती एटीएम फिरले वसमत? मी पुरं एटीएमचे वसमतचे फिरलो, पुण्यात नाही, सराफा गल्लीला बी नाही, कुठंच नाही। वसमतच्या एटीएममध्ये मागील 8 दिवसापासून कुठल्याच पैसे नाहीत आणि खत बियाणे घ्या गेलं तर पैसा न भेटणं, आणि दुसरी गोष्ट युरिया, DAP हे तर अजिबात दुकानदार कुठली द्यायला तयार नाहीत। एक तर बँकेत रांगेल लागा आणि रांगेल लागून कॅश संपवून चालली द्यायची। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।